नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मीन राशीचे नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य कसा असेल नोव्हेंबरचा चौथा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी. मीन राशीच्या लोकांसोबत नोव्हेंबरच्या या चौथ्या आठवड्यात कोणत्या गोष्टी होतील, कोणत्या गोष्टी नाही होणार, काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मीन राशीचे नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, नोव्हेंबरचा चौथा आठवडा सुरू आहे. हा चौथा आठवडा मीन राशीसाठी कसा असेल, मीन राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ, आरोग्य, व्यापार काय म्हणतं नोव्हेंबरच्या या चौथ्या आठवड्यात, हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, हा आठवडा तुम्हाला शुभत्व व यश प्राप्त करून देणारा आहे. आपल्या कारकिर्दीत व व्यवसायात उन्नती होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. या दरम्यान आपणास आपल्या मित्रासह काम करावे लागेल, त्यामुळे आपणास चांगला लाभ सुद्धा होईल. आपले दाम्पत्य जीवन समृद्ध होण्याचे चिन्ह दिसत आहे. वैवाहिक जोडीदारासह एखादा दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होऊ शकेल. या दरम्यान प्राप्तीचे नवीन स्रोत सुद्धा मिळतात. कुटुंबातील आनंद वृद्धिगत होऊ शकेल. प्रकृतीच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यच आहे, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी. नियमित व्यायाम, सकस आहार व योग्य विश्रांती यासह आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रेम संबंधात प्रगल्भता व सुखद वातावरण असल्याचे दिसत आहे. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालवणे आपल्यासाठी खास व आनंददायक होईल. कुटुंबाचा सौहार्द वाढत असल्याचे दिसत आहे. आई वडिलांशी आपले नाते संबंध सदैव समृद्ध व सामंजस्यपूर्ण राहतील. नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, व्यायाम, योगा करावा, सकस आहार घ्यावा. हे होते मीन राशीचे नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.